गाईज आता आम्ही थांबलेलो आहे तामिनी घाट, जे इतक्या दिवस मी रील मध्ये पाहिलं होतं फक्त की तामिनी घाट काय असतं, कसं असतं, काय नाही. कसं खाई दिसते खतरनाक. आमचा झालेला आहे पोपट, की आम्ही सकाळी लवकर निघालेलो आहे तर झुडिओ ओपन झालेला नाही. तर आता आम्ही दुसरीकडे बघतो आम्हाला कुठे काय भेटेल. कांदार बांगडी गाईज सॉन्ग न्यू रिलीज करतं गाईज. आम्ही आलेलो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात. तर कोणत्या गणपती बाप्पाच्या मंदिरात हे तुम्हाला सांग. कड्यावरील गणपती अंजरलेमध्ये. चल ठीक आहे, तर चला जाऊया मंदिराच्या मध्ये आणि करूया मस्तपैकी छान दर्शन. त्याची आख्यायिका तुम्हाला सांगितली जाईल व्हिडिओमध्ये. येस, पहिले दर्शन गणपती म्हणतात आणि पहिले दर्शन करून घेऊ गाईज. सो गाईज, दिस इज दिस टेम्पल, कड्यावरी श्री गणपती बाप्पाचं मंदिर. हे बघा इथं बीचवर एक किल्ला दिसतोय. कोणता किल्ला? सुवर्णदुर्ग किल्ला आहे गाईज. आणि पाणीचा आवाज तर लई खतरनाक येतोय. हे लाटे बघा इथे बघा, क्लाउड पण आलेले काळे काळे आणि लवकरच पाऊस पण पडणार असं वाटतंय. काय भारी दिसतंय. सो हे गाईज, वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आम्ही चाललेलो आहे आमची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला. कुठे सांगू का तुम्हाला? आम्ही चाललो मस्तपैकी कोकणात. कोकणात कुठे? कोकणात आम्ही जातोय दापोली, लाडघर, गणपतीपुळे. यस, तर चलो गाईज जाते हे. बघूया काय काय फन करणार, काय काय एन्जॉय करणार ते. सो लेट्स गो गाईज. मला खूप छान ॲनिव्हर्सरी आणि असं गिफ्ट भेटलेलं आहे, खूप क्यूट. हे देखो मेरे पीछे आ गया मेरा पिंकू पॉंकी टेडी. सो गाईज, ह्यावेळेस आमच्यासोबत न्यू मेंबर जॉईन झालेलं. तुम्हाला दाखवते कोणते ते न्यू मेंबर्स. हाय, दिस इज मामा गाईज, दिस इज मामी. चलो, कुठे चाललो आपण? चलो लेट्स गो. दोनों भी अपने साथ ट्रिप में. ओए हेलो, जय श्री राम गाइस. और इधर हम सब बैग भी ठहरे गए. बहुत सारी बैग हो गई हमारे पास. चला गणपती बाप्पा मोरया. आम्ही निघालेलो आहे इकडे. हेलो, आवाज लगा. देखो पीछे हम लोग. गाईज, आता ट्रिपला जाता जाता आम्ही थांबलोय झुडिओला, कारण की आमची अनप्लॅन ट्रिप आहे. तो आम्हाला शॉपिंग तर करावं लागेल आणि स्पेशल शॉपिंग राहणार आहे आमच्या न्यू मामीसाठी. आमचा झालेला आहे पोपट, कारण की आम्ही सकाळी लवकर निघालेलो आहे तर झुडिओ ओपन झालेला नाही. तर आता आम्ही दुसरीकडे बघतो आम्हाला कुठे काय भेटेल. गाईज, आता आम्ही थांबलेलो आहे तामिनी घाट, जे इतक्या दिवस मी रीलमध्ये पाहिलं होतं फक्त की तामिनी घाट काय असतं, कसं असतं, काय नाही ते. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसत असं सगळं ग्रीनरी ग्रीनरी ग्रीनरी. किती मस्त आणि छान वाटतंय गाईज. आणि फर्स्ट टाइम मी चालले आहे कोकणला, तर मज्जा तर येणारच. हो चलो चलो, आजाओ 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 आजाओ. हे दोघांचं इंट्रोडक्शन दिलं का तू? सो गाईज, आता आम्ही चाललोय प्रॉपर तामिनी घाटकडे. सो गाईज, तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इथे. थांबलेले आहे बरेच लोक. सो गाईज, व्ह्यू देखो, व्ह्यू. आय लव्ह तामिनी. इथे बघा किती मस्त लिहिलेलं आहे. आणि इथे गर्दी. तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे तामिनी. हो गाईज, कसं खाई दिसते खतरनाक. गाईस, तामिनीला खात आहे आम्ही कांदा भजी. आणि इकडे बघा तामिनी घाट, इकडे आम्ही खाणार भजी. गाईस, आता आमचं तामिनी घाट बघून झालंय आणि आता आम्ही पुन्हा बसणार आहे आमच्या कारमध्ये आणि कोकणला जायचा प्रवास आमचा चालू राहणार आहे. आणि मोस्टली हा ब्लॉग आमचा प्रवासचाच ब्लॉग असणार, म्हणजे ट्रॅव्हलिंग ब्लॉग. पण खूप मस्त वाटतंय, छान, इतकं भारी भारी ग्रीन ग्रीन ग्रीन, एक नंबर. सो गाईज, हे बघा तुम्ही चाललोय आणि दिस इज द माय बॅक कॅमेरा. चला करूया तामिनी घाटला बाय बाय आणि जाऊयात.
गाईज आता आम्ही थांबलेलो आहे CNG भरण्यासाठी आणि CNG भरत भरत आमचे मस्त छान छान गप्पा पण लागलेल्या. गाईज आता आम्ही थांबलेलो आहे जेवण करण्यासाठी आणि आम्ही जेवण करायला कोणतं हॉटेलला थांबलेलं तर आम्ही थांबलेलो आहे हॉटेल साईराम. तुम्हाला दाखवते मी कोणतं हॉटेल आहे. आहे हॉटेल साईराम. आम्ही इथं थांबलेलो आहे आणि खूप मस्त आणि छान सुद्धा दिसते मला. तर चला बघूया इथलं जेवण कसं आहे ते. आहे आम्हाला भूक करूया मग पेटपूजा मग करूया पुन्हा ट्रॅव्हलिंग. इथे बघा किती मस्त मस्त दुकान सुद्धा आहे आणि दिस इज द हॉटेल एंट्रन्स गाईज. अरे पुरा गरम आहे. इथं पण मस्त आहे. इथे हॉटेलच्या एंट्रन्स पाणी पण आहे. दिस इज द हॉटेल इज द मी गाईज. बोलव थोडीशी किती भूक लागली. सगळ्यात पहिले कोणत्या हॉटेलला थांबलं ते सांगा. आपण का हॉटेलचं नाव होतं एकदम मोठं त्याने लिहिलेलं. आलं होतं आम्ही तिथं थांबलो होतो. सब्जेक्ट या हॉटेलचं नाव विचारतो. या हॉटेलचं साईराम राजकीय बघा कोणतं आहे. साईराम ॲक्च्युली बाळाराम हॉटेलवाल्यांची एक शाखा आहे साईराम. खाना चैनल इन्होंने कैसा बनाया इधर. ये मेरी डिज़ाइन है गाइस. इस बार की तेरी डिज़ाइन फ्लॉप चल गई. नहीं एक है मेरी डिज़ाइन. चेंज कर ली भाई. ये देखो स्माइल. स्माइल बघा. इसकी स्माइल देखो गाइस. ऐसा है का ये तो कुछ बन रहा है. वर्क इन प्रोग्रेस. नाइस. काय कोणती बांगडी. लाल लाल कलरची कांदा कलरचे बांगडी. कांदार बांगडी गाईच. सॉन्ग न्यू रिलीज करतं. सो गाईज शेव भाजी काजू भाजी कांदा चॅलेंज रोटी आलेला आहे. करूया आता मस्त जेवण एन्जॉय. गाईज इथं आम्हाला खूप मस्त छान जेवण भेटलं होतं. तुम्ही जर कोकणला येत असेल तर साईराम हॉटेल थांबा आणि छान जेवण करा. गाईज चला. आम्ही आता थांबलेलो आहे कड्यावरील श्री गणपती देवस्थान. परत एकदा. सो गाईज आम्ही आता आलेलो आहे कोणत्या मंदिरात. कड्यावरील गणपती. अंजुर्ले मधील कड्यावरती गणपती. सो गाईज दिस इज दिस टेम्पल. कड्यावरील श्री गणपती बाप्पाचं मंदिर आहे गाईचे. परत एकदा. अंजरले. सो हे गाईज आम्ही आलेलो आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात. तर कोणत्या गणपती बाप्पाच्या मंदिरात हे तुम्हाला सांग. कड्यावरील गणपती अंजरलेमध्ये. चल ठीक आहे. तर चला जाऊया मंदिराच्या मध्ये आणि करूया मस्तपैकी छान दर्शन. त्याची आख्यायिका तुम्हाला सांगितली जाईल व्हिडिओमध्ये. येस पहिले दर्शन गणपती म्हणतात आणि पहिले दर्शन करून घेऊ गाईज. गाईज मंदिरात जाण्याच्या आधी पहिले हातपाय धुवून घ्यायचे आहे. गाईज गणपती बाप्पाचे दर्शन 2 मिनिटात झालेले आहे आमचे मस्तपैकी. आणि इकडे आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे मस्त आणि खूप लोक येत असतात मंदिरात. इकडे गणपती मंदिर आहे आणि इकडे शिव मंदिर येतात. आम्ही शिव मंदिरचे दर्शन करून घेतो गणपतीच्या पावलांकडे. तर चला जाऊया पावलांकडे. एक पार्टनर का मिस हो गया. बघू आपल्याला गणपतीचे पावलं दिसता की नाही. गणपतीचं एक पाऊल इथे होता. एक पाऊल दुसरीकडे आहे. 2 ठिकाणी देऊन पाऊल ठेवले होते गणपतीने. अच्छा तर एक कड्यावर होता त्यामुळे कड्यावरचा गणपती. ओके. सो गाईज गणपतीच्या पावलांकडे जाण्याचा हा रस्ता आहे. तर आम्ही आता चाललोय ह्या रस्त्याने. आणि इकडून बघा आता बीच पण दिसते. जाऊ बीचच्या जवळ पण. मला इथून खूप मोठं बीच दिसते आणि एवढा मोठा बीच मी फर्स्ट टाइम बघते. तुम्हाला पण दाखवते गाईज.
Can you see this beach? इथे बघा इथं बीचवर एक किल्ला दिसतोय. कोणता किल्ला? सुवर्णदुर्ग किल्ला आहे गाईस. आणि पाणीचा आवाज तर लई खतरनाक येतोय. हे लाटे बघा. गाईज आता आमचे दर्शन झाले आणि आता आम्ही चाललेलो आहे बीचवर. तर चला जाऊया बीचवर आणि दाखवतो बीचवर काय काय करणार आहे ते सगळं. सो लेट्स गो. आलेले आहे आमचे गाईज दर्शन झालेले डन आणि आता आम्ही चाललेलो आहे मस्तपैकी बीचवर. तर चला लेट्स गो जाऊयात आपण बीचवरती. गाईज आम्ही आलेलो आहे फायनली बीच कडे. तुम्हाला दाखवते बीच आणि बीचचा आवाज इतका खतरनाक आणि इतका मस्त येतोय ना. गाईज बीच आणि बीचच्या लाटा पहा तुम्ही किती खतरनाक आहे. खूप खूप म्हणजे खूप जास्त फास्ट आहे गाईज. माती सँड बघा काय खतरनाक आहे गाईज. खूप खतरनाक सँड झालेली मस्त. आय लाईक दिस बीच अँड बीचचं पाणी किती सुंदर वाटतंय गाईस. गाईस इथे बघा क्लाउड पण आलेले काळे काळे आणि लवकरच पाऊस पण पडणार असं वाटतंय. तो गाईस आता आम्ही चाललोय थोडं बीचच्या जवळ जवळ खाली तसं झालेलं. हा ओ माय गॉड. सो गाईज हे समुद्राचं पाणी बघा किती खतरनाक आणि किती मस्त लहेरा वाटतंय. हे माझे पायाचे निशाण. चलो चलो चलो. ओ माय गॉड. नेवर ट्रस्ट दिस पाणी. नेवर ट्रस्ट. खूप खतरनाक पाणी येते इथे. फास्ट फास्ट आहे बघा माझ्या मागे. पावसाळ्यात खरंच लाटांचं पाणी इतकं खतरनाक आहे ना. खूपच जास्त फास्ट आहे गाईस. करत असं करत असं करत आपण एकमेकांकडे बघायचं आणि खाली पाणी येत राहील. कसं कसं लाटच नाही आली. मी इकडे बघू. एकमेकांकडे बघत बोलत. येस मला गोर पिलो. सो गाईज इथे मी वेट करते की लाट कधी येईल म्हणून. आणि लाट जेव्हा मी व्हिडिओ काढत होते तेव्हा बिलकुल लाट येत नव्हती आणि जेव्हा कॅमेरा बंद होत होता तेव्हा लाट बरोबर माझ्यापर्यंत येत होती. तर लाटेला पण कळलं वाटतं. आता इथे इथे मस्त चालू आहे असं छानसं फोटोशूट चाललेलं आहे. मस्त फोटोशूट काढणं आणि मागे बघा काय मस्त मस्त लाटा येत आहे. सो गाईज आता फायनली लाट आलेली आहे पण व्हिडिओ चुकीचा झालेला आहे. पण मज्जा तर खूप आलेली आहे. सो गाईज आम्ही इथे खूप सारे फोटो व्हिडिओ आणि रील शूट केलेले आहे. आणि काही काही रील्स मी व्हिडिओमध्ये पण ॲड केलेले आहे जे की इन्स्टावर पोस्ट नाही होणार. त्यामुळे मी व्लॉगमध्ये पोस्ट करून टाकले. आणि किती खतरनाक लाटा येत आहे बघा. सो गाईज इथं आमचं ब्लॉगचं बिहाइंड द सीन चालू आहे विथ ट्रायपॉड विथ स्ट्रगल. आणि इकडे सगळेजण लोकेशनमध्ये. आणि हे बघा इकडे काय मस्त पाणी येते. खूप मस्त एन्जॉय करणं चालू आहे गाईज. आम्ही खूप एन्जॉय केले फार मस्त मस्त. आणि प्लस रील पण काढते. सगळे रील तुम्हाला बघण्यासाठी इंस्टाग्रामवरती यावं लागेल गाईज. पायासोबत निशाण्यासोबत खेळूया आपण कसे येतात. लेट्स सी. दिस इज माय फुटप्रिंट. मस्त छान चालू आहे गाईज. ह्या बीचचा तर आमचा प्लॅन पण नव्हता पण तरी ह्या बीचचा प्लॅन खूप मस्त आणि खूप छान झालेला आहे. फार मस्त आहे. आणि बघा मागं किती मस्त पाणी आहे. इथं हवे असल्यामुळे माझ्या केसांचं तर इग्नोरच करून टाका.
सो गाईज मी आता चालले आहे पाणीमध्ये मस्त एन्जॉय करायला, फ्रेश राहायला आणि खेळण्यासाठी. जास्तमध्ये मी नाही जाणार गाईज, मी अलीकडेच खेळणार आहे. आणि तुम्ही पण गेले तर जास्तमध्ये जाऊ नका, लांबून लांबूनच खेळा. तर चला, आलेली आहे लाट आणि मी त्याची खूप वाट बघत होते आणि किती मस्त वाटते, खूपच छान. आणि इतकं फास्ट लाट येत होत्या ना, खूपच भारी. पण मज्जा पण तितकीच येत होती त्यांच्यासोबत खेळायला. मी तर खूप एन्जॉय केला आहे आणि खूप मस्ती पण केली. आणि आमची बॅग भिजलेली आहे काहीच इथं, पण थोडक्यात वाचली. बघा ही लाट किती मोठी आली होती, मी मध्ये गेली आणि लाट वाढलेली गाईस. पण जी मज्जा आहे ती तर लाटासोबत जे पाणी आपल्यावर येतं ना, खूपच मस्त आणि छान वाटते. मी तर खूप खुश होत होते जेव्हा ते माझ्याजवळ येत होतं तेव्हा. आणि मी मस्त त्या पाणीसोबत खेळून पण घेतलं आहे. इथे मी काय करते मला पण नाही माहिती, पण मज्जा तर खूप आलेली आहे. आणि मस्त मस्त फोटो पण आलेले आहे माझे. आणि जशी जशी ती लाट माझ्या जवळ येत होती तशी तशी मज्जा मला खूप वाटत होते गाईस. आणि इथे लवकरच आता सनसेट पण होणार आहे, तर सनसेटवाला वेदर पण झालेला आहे, तर बघून तर अजूनच मस्त वाटत होतं. सो गाईज आता आमचे रील्स फोटो सगळं काढून झाले आणि आम्हाला खूप मज्जा आली, म्हणजे खूप जास्त आम्ही एन्जॉय केलं आहे. फार मस्तसुद्धा वाटले आणि इथं खूप छान क्वालिटी टाईम स्पेंड केले. आणि ह्या बीचवरती बिलकुल गर्दी नव्हती गाईज, तर अजून खूप मस्त वाटलं. आणि बीच पण इतकं सुंदर होतं ना, खूपच सुंदर होतं. ह्या बीचवरती बिलकुल पण जास्त घाण नव्हते, त्यामुळे खरंच छान वाटलं आम्हाला ह्या बीचवरती. तुम्ही पण जर येणार असेल तर येऊ शकता अंजर्ले बीचला. आणि ते कोकणमध्ये बीचची कमी नाहीच आहे, पण आपल्याला जे फेमस बीच आहेत तेच माहिती असतात, बट अनफेमस माहिती नसतं. पण हे बीच पण खूप मस्त निघालं आहे. सो गाईज आम्ही इथं बसून आता सनसेट एन्जॉय करत होतो आणि फार मज्जा येत होती आम्हाला हे सनसेटवाला व्ह्यू बघायला. आणि मेन म्हणजे पाणी आणि ढग दोन्ही असे एकत्र झाल्यासारखे वाटत होते आणि ते इतकं छान वाटत होतं ना. आणि ह्या पाणीचा अंत कुठे येते तर कळतच नव्हतं, तर ते बघायला अजून मज्जा येत होती. व्ह्यू गाईज 3 कलर आलेले, केशरी, पांढरा, हिरवा. कुठे काय हिरवा खाली मस्त. डन डन स्टार्ट. खाली पकड मोबाईल, खाली आम्ही तर झाडाच्या वरून पाणी पण आहे का मस्त जबरदस्त. हाई पाणी ना कलर. काय भारी दिसतंय. सारखं काय दिसतंय मला. दगड थांबलेलं आहे इथं. थांबायचं का 2 मिनिटं? सो गाईज सनसेट होताना हे समुद्र बघा किती छान दिसतंय. वाव. आम्ही हे व्ह्यू पाहण्यासाठी आमची गाडी थांबवलेली आहे आणि स्पेशल थांबून टाइम स्पेंड करतोय गाईज. आणि हे लाटा इथवरचं ऑरेंज लाईट विथ ढग, वाव एक नंबर. नाईटला बघा कसं पाणी दिसतंय, खर 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 खर. आता आम्ही आलेलो आहे आमच्या होमस्टेवरती आणि इथं बघा जेवणासाठी खूप मस्त लाईटिंगवालं छान डेकोरेशन करून ठेवलेले आहे. आणि इथे असणारे आमचे रूम्स आणि बाकीचं काही दाखवते अजून तुम्हाला. छान काय भारी. आम्हाला आमच्या रूमपर्यंत यायला डायरेक्ट पूर्ण रात्र झालेली आहे. आणि आता रूम टूर सगळं देतो तुम्हाला, पण थोड्या वेळात देतो. एंट्री अँड देन मग इकडं आहे गार्डन, इकडं जेवण वगैरे करू शकतो आपण मस्तपैकी बसून. अँड देन इकडं 2 रूम्स आहेत आणि आमची रूम इथं स्टार्टिंगला आहे, तर आम्ही फर्स्टवाली घेतलेली आहे आणि बाकीच्यांनी ही रूम घेतलेली आहे. इथं आम्ही बसून मस्त जेवण वगैरे करू शकतो. एकदम मस्त आहे, झाडं वगैरे लावून एकदम ग्रीन वगैरे केलेलं आहे, तर छोटंसं आहे पण छान आहे. सो गाईज आम्ही आता कोकणात 2-3 दिवस स्टे करणार आहे. आणि कुठं स्टे करणार आहे, किती पैसे लागले हे तर आम्ही तुम्हाला सांगणारच आहे, ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला कळलंच. पण आम्ही मेन म्हणजे उद्या जाणार आहे मस्तपैकी गणपतीपुळे, तर गणपतीपुळेचं पण तुम्हाला दर्शन करायला भेटेल आणि बघायला भेटेल. त्याच्यानंतर आम्ही अजून बरेच काही बीचेस पण करणार आहे. आणि बीचेस झाल्यानंतर आम्ही रिटर्नच्या प्रवासामध्ये 2 अष्टविनायकसुद्धा करणार आहे. तर हे सगळे व्लॉग तुम्हाला बघायचे असेल तर पुढचे व्लॉगसुद्धा कंटिन्यू बघा. आणि व्लॉग पटपट लवकर येणार आहे. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.